आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा कोणत्याच निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाला कोणतीच रिस्क घ्यायची नाही आणि म्हणूनच शिवसेनेनं ज्यांनी बंडाळी केली आहे, बंडखोरपणा केलेला आहे, अशा 26 शिवसैनिकांना घरचा रस्ता दाखवलेला आहे आणि सोबतच नागपुरात भाजपनं 30 बंडखोरांना 6 वर्षांसाठी निलंबित केलंय। शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के, माजी नगरसेविका शुभांगी शिर्के, घाटकोपरचे माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे आणि प्रभादेवीतनं बंडखोरी करणारे महेश सावंत यांची सेनेतनं हकालपट्टी झाली आहे। तर नागपुरात दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरणाऱ्यांना तसंच अपक्ष लढण्याचा निर्णय घेणाऱ्या उमेदवारांना भाजपनं 6 वर्षांसाठी निलंबित केलंय। विभाग प्रमुखांनी केलेला अट्टहास आणि बावदांनींचा ओव्हर कॉन्फिडन्स यांनी हट्टाने ही सीट मागून घेतली। याच्या मागचं कारण काही त्यांचं साठेलोट आहे विभाग प्रमुखांचं, नगरसेवकांचं, आणि असं साठेलोट करून घेतलेल्या ह्या आमचा जो त्या लोकांनी म्हणजे आमच्यावर अन्याय केला त्याच्या विरोधात आम्ही बंडखोरी केलेली आहे आणि कुठच्याही परिस्थितीत 123 हा वॉर्ड आम्ही जिंकणार, त्यात कुठेही शंका नाही। मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे आणि माझ्या शिवसेना प्रमुखांनिष्ठ तर कुठच्याही पक्षाचा मी मार्ग स्वीकारला नाही। स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवतोय आणि निवडून आल्यानंतर पुन्हा शिवसेनेचा प्रवेश घेणार, यात कुठेही शंका बाळगण्याचं कारण नाही। पक्षाची कारवाई झाली, एक पदाधिकाऱ्यांना हकालपट्टी होते। मी साधा एक सैनिक होतो आणि मी गेली कित्येक दिवस तिकिटीसाठी भांडत होतो की मला सक्षम मी उमेदवार आहे, समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल एवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी असताना सुद्धा त्यांनी आपला पुत्रप्रेम जागा झाला आणि म्हणजे आमच्या पुढ्यात तो लहानाचा मोठा झाला। त्याला अजून विभागाची नावं सुद्धा माहिती नसेल। सगळ्या समस्त नागरिकांनी मला सांगितलं की हे कुठेतरी याला वाचा फुटली पाहिजे, फक्त आमदार झाले म्हणून काय त्याच्या मुलाला सीट सामान्य कार्यकर्त्यांनी करायचं का? नाही, मला काही खंत नाही। मी जेव्हा पक्षातून बाहेर पडलो, म्हणजे जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला पाया पडलो आणि तिथे मी सांगितलं मी 23 तारखेला मला कॉन्फिडन्स माझा आहे की मी 23 तारखेला विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करणार, म्हणजे करणारच।